नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. उद्धवजी, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. आणि मी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मी थोडा वोट शिफ्टिंगबद्दल विचारणार आहे, कारण की प्रत्येक निवडणुकीत, मोठ्या निवडणुकीत एक वोट शिफ्टिंग मेजर कधी कधी बघायला मिळतं. आणि या निवडणुकीत एक मेजर वोट शिफ्टिंग जे बघायला मिळतं ते मुस्लिम मतांचं आहे. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 1.25 ते 1.5 कोटी मुस्लिम आहेत आणि 12% 11.5 ते 12% आसपास ही लोकसंख्या जाते. आणि आता एवढे फेज झालेत आणि एक लक्षात येतं आहे की मेजर वोट शिफ्टिंग या लोकसभेतला जो आहे तो म्हणजे मुस्लिमांचं वोट शिफ्टिंग हे उद्धव ठाकरेंकडे आहे. आता बऱ्याच पत्रकारांशी मी बाहेरही बोलतो, राज्याच्या बाहेर बोलतो, आम्ही दिल्लीत बोलतो, तर आश्चर्य त्यांना या गोष्टीचं वाटतं की जी बाळासाहेबांची शिवसेना कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जायची, त्या शिवसेनेविषयी आता मुस्लिमांना जिव्हाळा वाटतो आणि त्यांच्या तोंडी मशाल आहे. हे कसं? वोट शिफ्टिंग नुसतं मुस्लिम मतांच्या शिफ्टिंगकडे बघता नाही येणार. दोन गोष्टींनी बघावं लागेल. एक तर ही लढाई जी आहे, निवडणूक, ही हुकुमशाही आणि लोकशाही, त्याच्यामुळे लोकशाहीकडे वळणारी मतं, या दृष्टीने ते वोट शिफ्टिंग बघावं लागेल. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना ती मुसलमानांना आपलीशी वाटायला लागली, याचं कारण असं, मी अनेकदा सांगितलेलं आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही ते काही सोडलेलं नाही, सोडणार नाही. मात्र आमच्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आमच्याकडे विकासाच्या कामांचे मुद्दे आहेत. आमच्याबद्दलचा एक विश्वास, जेव्हा कधी एखादं संकट येतं तेव्हा धावून जाणारा शिवसैनिक तिकडे जातपात धर्म बघत नाही, ही आमची ओळख आहे. आता जे आपल्या देशाच्या निवडणुकीत दिसतंय की कोणताही एक नॅरेटिव्ह म्हणा, तो जो एक शब्द आहे नॅरेटिव्ह, म्हणजे थोडक्यात एक दिशा किंवा विषय, असा भारतीय जनता पक्षाला हा जनतेसमोर नेता आलेला नाहीये. 10 वर्षातल्या त्यांच्या थापा या पुरेशा बोलक्या आहेत. 10 वर्ष ही केवळ एकट्या दुकट्याची नाही तर संपूर्ण देशाच्या आयुष्याची वाया गेली, ही एक उद्वेगाची भावना केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर सर्वांच्या मनामध्ये, हिंदूंच्या सुद्धा आहेच. कारण महागाई ही कोणाला सोडत नाहीये, बेकारी कोणाला सोडत नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये तुम्ही कुठे धर्म पाहिलात का? 80 कोटी जनतेला मोदी सरकार म्हणतं आम्ही फुकट धान्य देतो. मग ही 80 कोटी जनता जी आहे त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आहेत की नाही आहेत? आणि जर केवळ हिंदू असतील तर मग 140 कोटीमध्ये 80 कोटी हिंदू हे गेले 10 वर्ष तुमची सत्ता असताना दारिद्र्य रेषेखाली का राहिले? त्यांना नोकरी का दिली नाही? तर हा सगळ्याचा जो परिपाक आहे तो या वोट शिफ्टिंगच्या मागे. आता 5व्या टप्प्याकडे आलंय मतदान आणि प्रचार शिगेल आहे. तसं बघितलं तर मुंबईत मुस्लिम टक्का हा खूप मोठा आहे. राज्यातल्या इतर जवळपास 15 ते 20%, दक्षिण मुंबईत 21% आहे. तर आता जे हल्ले दिसत आहेत, म्हणजे विरोधकांचे, विशेष करून भाजपचे तुमच्यावर जे हल्ले आहे, त्यातले मी तुम्हाला 1-2 वाचून दाखवतो फक्त, की ते कशामुळे तुम्हाला वाटतं की हे हल्ले कशामुळे होतात. जसं आता काल बोलले गिरीश महाजन, एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय, आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, हे ते बोललेत. दुसरीकडे काल आपल्याला म्हणजे भाजपला, भाजपला म्हणजे भाजपपुरतं ते खरं आहे. कारण कोरोना काळामधलं जे महाविकास आघाडीचं काम आहे सरकारचं, त्याचं कौतुक आज संपूर्ण महाराष्ट्र करतोय. आणि त्याच वेळेला हे धारावी मॉडेल हे जगप्रसिद्ध झालं. धारावी जर तुम्ही एकच मॉडेल घेतलं तर तिकडे सर्व धर्मीय राहत आहेत आणि तिथे मी कुठेही कधीही भेदभाव केला नाही आणि त्याचं कौतुक संपूर्ण जगात झालं. तर फतवा काढण्याचे दिवस आता गेले, आता विश्वासाचे दिवस आहेत आणि लोकांना आम्ही करून दाखवलेलं आहे. अगदी शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्याच माझ्या नागपूरच्या अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करून दिलं होतं. त्याच्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर राशी आम्ही द्यायला सुरुवात केली, कारण मध्ये करोनाचा काळ गेला. दरम्यानच्या काळात त्यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. आणि हे जे सगळे जे काय यांच्या भाकड कथा मी म्हणतोय, कारण एखादं कोणी मूल झोपत नसेल तर त्याला बागुलबुवाची भीती दाखवतात,
पण ते रडतंय का? त्या मुलाला भूक लागले ना, त्याला भीती दाखवून ते कसं झोपेल? तर आज देशामध्ये भुकेनी लोक त्रासलेली आहेत, बेकारीने त्रासलेली आहेत. त्यांना बागुल गुहा दाखवून काय फरक नाही पडणार आहे. ते मूल जर रडत असेल तर ते का रडते? त्याला भूक लागले, ती भूक शमवा. त्याला नुसती राक्षसाची किंवा भूताची भीती दाखवून ते झोपणार नाही आता. म्हणजे ऍक्च्युअली मी पुढचं वाचणार होतो की फडणवीस काय बोलले. कालच ते इथे बोलले होते की उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकतो. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांसाठी पाकिस्तानातून मंत्री अपील करतात आणि मतांच्या लांबूल चालण्यासाठी हे होतं. बरं, मला देवेंद्र फडणवीसांकडून नवाज शरीफचा पत्ता घ्यायचा आहे, कारण त्यांचे मोदीजी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक न बोलवता खायला गेले होते. त्याच्यानंतर मी अडवाणीजींबद्दल काही बोलणार नाही, कारण ते पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवरती डोकं टेकून आलेले. त्याच्यामुळे पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात फडकतोय. ह्यांना जे वाटतंय ना की त्या भाजपचा विजय झाल्यावर पाकिस्तानात फटाके का फुटतील, कारण पाकिस्तान खुश होईल की अरे आया आया अपना मेहमान, न बोलाया हुआ मेहमान वापस आया. अभी वाक्य म्हणजे त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा काढला तर ज्या मोदींनी नवाज शरीफांचा केक खाल्ला त्यांना केक वॉक मिळेल. आता दुसरं म्हणजे फक्त तुमच्यावरच नाही, म्हणजे हा जो हल्लाबोल आहे, भाजपचा हल्लाबोल, हा पूर्ण देशभरात आता भाजपच्या नेत्यांनी एक शब्द काढलाय, वोट जिहाद नावाचा. म्हणजे मंगळवारी मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की तिकडे पाकिस्तानातले जे मुस्लिम आहेत ते भारताविरोधात जिहाद करतात, म्हणजे टेररिस्ट आहेत ते जिहाद करतात असं त्यांनी म्हटलं. हा, असं त्यांनी अजूनही करतायत. हा, त्यांचं मग 10 वर्षात तुम्ही केलं काय? 10 वर्षात त्यांना तुम्ही का थांबवू शकला नाहीत? जर अजूनही पाकिस्तानचे मुसलमान इकडे टेररिस्ट म्हणजे टेररिस्ट जर येऊन इकडे आतंकवाद करत असतील तर मग मोदींनी 10 वर्ष केलं काय? आणि मग 10 वर्ष तुम्ही हिंदूंना मजबूत का नाही केलं? तुमच्याच राजवटीत महाराष्ट्रामध्ये हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले? त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की आता काँग्रेस मुस्लिमांना एकत्रित मतदान करायला लावून वोट जिहाद करायला लावते, हे मोदींचं होतं. त्यानंतर काल हुबळीमध्ये पश्चिम बंगालमध्ये वोट फॉर विकास नॉट फॉर जिहाद असं अमित शहा बोलले. त्यांच्याबद्दल कोणाचा विकास? जयशहाचा का भाजपचा? 10,000 कोटी निवडणूक रोखे घेणाऱ्या भाजपचा विकास? वोट फॉर विकास कोणाचा? मग आता जे चाललेलं आहे चंदा दो आणि धंदा लो, हा विकास भाजपचा चाललेला आहे. त्याच्यामुळे विकास त्यांचा झाला. तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही पण ऐकताय कारण तुमच्याच माध्यमातून ती त्यांची भाषणं सगळीकडे पसरली आणि सोशल मीडियावर नाही येत आहेत. 14 साली त्यांनी जे म्हटलं होतं की परदेशातला काळे धन आणून तुमच्या खात्यामध्ये 10-15 लाख रुपये मी असेच टाकीन. कोणाच्या खात्यात काय पैसे आलेले नाहीयेत. उलटे इथे जे मोठे मोठे भांडवलदार होते, उद्योगपती होते, ते कर्ज बुडून पळून गेले. त्यांचं काही लाख कोटींचं कर्ज माफ पण केलं. सामान्य माणसाच्या बँकेमध्ये 15 पैसे पण नाही आले, पण भाजपच्या खात्यात 10,000 कोटीच्या वरती आले. मग विकास कोणाचा? आता हे मी तुम्हाला 2 सांगितलं. एक तर मध्य प्रदेशात बोलले मोदी वोट फॉर जिहाद, पश्चिम बंगालमध्ये अमित शहा बोलले. इथे महाराष्ट्रात जे आहे काल वोट फॉर जिहाद बद्दल तुमच्यावर भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. म्हणजे 2 नेते. आणि फडणवीसांनी काल एक मुलाखत दिली होती टाइम्सला, त्यात त्यांनी बोलले होय की ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण, सभांमध्येही मुस्लिम नारे, ठाकरेंकडून बरं ऐका एक मिनिट. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही म्हणजे भाजपाने 10 वर्षात मोदींची केलेली 10 कामं सांगावी की ही कामं त्यांनी 14 साली बोलले होते, ही 10 कामं आम्ही 10 वर्षात बोलले. मग ह्या फालतूच्या बकवास गोष्टी चालल्यात ना त्यांच्या, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. म्हणून ते मी म्हटलं ना की मूल रडतंय, त्या मुलाला जर भूक लागली असेल तर ती भूक पहिली भागवा, त्याला खायला द्या. त्याला मुलाला भूताची गोष्ट सांगून ते काय घाबरून झोपणार नाही. लव जिहाद सारखा आता वोट जिहाद काही चालणार नाहीये, काही चालणार नाहीये. आता त्यांचं वोट गद्दार चाललेलं आहे, वोट भ्रष्टाचारी चाललेलं आहे. वोट जिहाद सारखं म्हणजे वोट भ्रष्टाचारी. सगळे जे भ्रष्टाचारांचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले त्यांना घेऊन यांनी उमेदवारी दिलेली आहे. मी तर असं ऐकलं, ते मला तुमच्याकडनं कन्फर्म करायचंय, ओरिसामध्ये नवीन पटनायकांच्या पक्षात एक माणूस होता प्रशांत कुमार जगदेव, आणि त्यांना गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घालून त्यांना चिरडलं होतं. म्हणून नवीन पटनायकनी त्यांना पक्षाबाहेर काढलं, त्याला भाजपने घेतलं आणि उमेदवारी दिली. म्हणजे हा कसला जिहाद आहे?
व्होट फॉर कार्यकर्त्यांचा जिहाद का निष्ठावंत जिहाद काय? म्हणजे उगाच काहीतरी शब्द तुम्हाला येतात तेवढेच वापरायचे. पण ह्यांना सगळं अकलेचं दिवाळं निघालेलं आहे. सगळे गद्दार भ्रष्टाचारी तुम्ही बघा ना, यांच्याकडे एकतर लढवायला माणसंच नाही आहेत. म्हणजे हे पक्ष चोरतायत, म्हणजे चोरी जिहाद झालेलं आहे. काय तुम्ही त्याला जिहाद कशालाही लावा त्यांच्या. तर सगळ्या चोरांना त्यांनी घेतलेलं आहे, गद्दारांना घेतलेलं आहे, भ्रष्टाचारांना घेतलेलं आहे आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. आता हे जेवढे आरोप आहेत ना, हे इंडिया आघाडीवर आहेत, फक्त तुमच्यावर नाही आहेत. आता तिकडे नाही ते सोडा, मला त्याच्यावरती त्यांच्या आरोपावरती मला बोलायचंच नाहीये. मला फक्त जनतेच्या प्रश्नावरती मोदी आणि शहानी बोलून दाखवावं. बाकी देवेंद्र वगैरे तर सोडून जाते, उनके बस की बात ही नाही हो. तर पण हे आरोप नेमके केव्हा व्हायला लागले? ज्यावेळेस तुम्ही काँग्रेस बरोबर गेला त्यानंतर. जसं मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. मी काँग्रेसमध्ये जाणं न जाणं हा माझा प्रश्न होता. का गेलो त्याच्यात पण आता मला जायचं नाहीये. पहिल्या 10 वर्षात आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा तुम्ही या देशाला जे प्रॉमिस केलं होतं त्याच्यापैकी किती गोष्टी पूर्ण केल्या एवढंच फक्त सांगा. नाही पण क्या हा थापा जिहाद आहे, जुमला जिहाद आहे की काय? हा जुमला जिहाद आहे. नाही, त्यांचं काय म्हणत आहे, जसं कालही होते ना मोदी, तर मी यासाठी बोलतोय की तुम्ही काँग्रेस बरोबर गेलेत. काल ते बोलले की ही पापी पार्टनरशिप आहे, नकली शिवसेना और काँग्रेस की पापी पार्टनरशिप आहे. मला मोदींनी 10 वर्षात केलेल्या कामांवरती त्यांनी बोलावं. लोकांच्या खात्यात 15 लाख का आले नाहीत? 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देण्यावरती ते का आले नाहीत? शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाहीये? शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाहीये? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीयेत? मणिपूरमध्ये मोदी का जात नाहीयेत? जर एवढे सगळे जे बोलतात तर एवढं सगळं त्यांचं जे शौर्य आहे ते मणिपूरमध्ये शेपट्या का घालते? चीन ढेंगेत घुसतोय, त्याच्याबद्दल का बोलत नाहीत मोदी? अजूनही काश्मीर अशांत आहे. मणिपूरमध्ये आजही दंगा, आज म्हणजे मतदानाच्या दिवशी दंगा भडकलेला आहे, त्याच्याबद्दल मोदी का बोलत नाहीये? 370 कलम पूर्णपणे काढलेलं नाहीये, त्यातला एक पार्ट त्यांनी निष्प्रभ केलेला आहे. आणि माझी जी माहिती आहे, जी असीम सरोदे बोलले की त्यातली बरीचशी जमीन ही अडाणीने घेतलेली आहे लिथियमच्या साठ्यासाठी, त्याच्याबद्दल मोदी का बोलत नाहीयेत? त्याच्याबद्दल मोदींनी बोलावं ना. हे बाकीचे सगळ्या फिजूल की बाती छोड दो. आता तुमचा एक प्रोमो आला होता, तुमच्या शिवसेनेचा एक ॲड आली होती, त्यात ना प्रबोधनकारांचा सुरुवातीला फोटो होता. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की आता कट्टर हिंदुत्वाबद्दल शिवसेना ओळखली जाते, तर उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यावर प्रभाव हिंदुत्वाच्या बाबतीत प्रबोधनकारांचा आहे की बाळासाहेबांचा आहे? दोघांचं हे वेगळं कसं काढू शकता तुम्ही? प्रबोधनकारांचं विचार घेऊनच बाळासाहेब पुढे आले, त्यांचेच विचार घेऊन मी पुढे जातोय, आदित्य पुढे जातोय. असं शेवटी कसं आहे की प्रबोधनकार कोणाच्या विरुद्ध लढले होते? बुरसटलेल्या, मी ज्यांना गोमूत्रधारी म्हणतो त्या प्रवृत्तीबद्दल. त्याच विरुद्ध तुम्ही जर का बघाल तर बाळासाहेबांची पण वाक्य आहेत. बाळासाहेबांचं जे वाक्य आहे, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे. आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाहीये, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हे सगळे विचार प्रबोधनकारांचे बाळासाहेबांचे तेच आहेत, त्याच्यात बदल कुठे झाले? पण अचानक आता भाजपच्या वृत्तीत फरक पडलेला आहे. आणि मोदी जेवढं गायीबद्दल बोलतात तेवढं महागाईबद्दल का नाही बोलत? हा महत्वाचा लोकसभेचा मुद्दा आहे ना. तुम्ही आता गायीबद्दल बोलताय, महागाईबद्दल का नाही बोलत? तुमचीच भाषणं होती आणि त्यांचंच होतं की भाई और बहनो, मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. मग आता मोदींच्या फोटोला नमस्कार करून जायचा का? म्हणजे सगळं एकत्रित होईल महागाई, सगळी महागाई. मग ते त्यांचं होतं ना, गॅस के दाम नीचे गए की ऊपर गए, डिझेल नीचे गया ऊपर गया. आता डॉलरची किंमत काय? त्यावेळेला मला असं वाटतं 14 साली डॉलर 58-59 रुपये होता. आता 83-84 वरती गेला. आजचा भाव माहिती नाही मला, पण तेव्हा मोदीच म्हणत होते, भाजपाच म्हणत होता की ज्या देशाचं चलन पडतं त्या देशाची अब्रू जाते. मग आता 59चा जर 83-84 रुपये झाला असेल डॉलरला, रुपयाची किंमत एवढी घसरली असेल तर मग आता नमस्कार कोणाला करायचा? म्हणून मोदींनाच नमस्कार करा. बाबा आतापर्यंत बस झालं, आपण आपल्या गावी जा, आमचा राम घ्या. अच्छा, आता तुम्ही बोललात की प्रबोधनकारांचा वारसा, बाळासाहेबांचा वारसा, आणि आता तो तुम्ही पुढे घेऊन जाताय, आदित्य तो पुढे घेऊन जाताय. आम्ही पंतप्रधानांची मुलाखत केली होती, तर उद्धवजी मी फक्त एक बाईट तुम्हाला ऐकवतो त्याच्यावर, कारण की ते आता पंतप्रधान स्वतः बोलले त्यासाठी मी तुम्हाला तो बाईट ऐकवतो. आणि तो वारसा हक्काबद्दलच आहे की नेमकं त्यांना काय वाटतं वारसा हक्काबद्दल. मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे
म्हणजे त्यांचे उनके विरासत के उत्तराधिकारी आप उद्धव जी को मानते हैं या नहीं? आता अपन हा बाइट है। बाला साहब ठाकरे जब थे तब आपके उनके साथ बहुत अच्छे संबंध थे, आप उनका बहुत सम्मान भी करते थे और मैं तब शिवसेना भी कवर करता था, वो आपके पक्ष में भी खड़े रहते थे। आप अब विरासत की बात कर रहे हैं, तो सवाल ये है कि क्या उद्धव ठाकरे को आप बाला साहब ठाकरे का विरासत का उत्तराधिकारी मानते हैं या नहीं? दो चीजें हैं, वो बायोलॉजिकली तो उनके बेटे है ही है, उसका तो मेरा वो विषय ही नहीं है जी। तो मैं उस प्रकार से, मान लीजिए उनके परिवार में कुछ भी, जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था उनकी, रेगुलरली मैं वहिनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ। वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका, भाई साहब क्या सुझाव है। मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या कीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है। और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते। जहां तक बाला साहब ठाकरे के विचार है मैं उनके लिए जीऊंगा। मैं बाला साहब ठाकरे के विचारों के लिए, उन्होंने और मेरे प्रति उनका अतिशय प्रेम था, अतिशय प्रेम था, तो मैं वो कर्ज भूल नहीं सकता हूं, कर्ज भूल नहीं सकता हूं। और आज जो शिवसेना के साथ हम बैठे, हमारे पास ज्यादा एमएलए हैं, फिर भी शिवसेना का मुख्यमंत्री है, वो मेरी बाला साहब को श्रद्धांजलि है। हम पिछले चुनाव में आमने सामने लड़े थे, लेकिन उस चुनाव में मैंने एक शब्द बाला साहब के लिए नहीं बोला था और मैंने पब्लिकली कहा था कि मुझे उद्धव जी कितनी ही गालियां दें लेकिन मैं नहीं बोलूंगा, क्योंकि मैं बाला साहब के प्रति मेरी श्रद्धा है। हे दाखवलं त्यानं परत, उनके पारिवारिक क्या समस्या हा व्हिडिओ दाखवा ना त्यानं परत। हो, मैं बाला साहब को आदर करता हूं और भगवान करे मैं जीवन भर उनका आदर करता रहूं। आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत। हे मला दाखवण्यापेक्षा त्यांना का नाही दाखवत परत? हे त्यांनाच दाखवा परत, कारण आता मला ते नकली संतान म्हणतायत। तर त्यांना म्हणजे तेच ते झाले ना की 14 साली काय बोलले, म्हणून मी ह्या सरकारला गजनी सरकार म्हणतो। म्हणजे 14 साली काय बोलले ते 19 ला आठवत नाही, 19 ला काय बोलले ते 24 ला आठवत नाही, आता काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलले उद्या आठवत नाहीत। तर काय मी काय प्रतिक्रिया देऊ याच्याबद्दल? हे हा व्हिडिओ त्यांना दाखवा ना परत। ते बरं कुठे भाषण करतोय त्यांचं त्यांना भान नाही, तेलंगणात जाऊन मला नकली संतान म्हणतात, तेलंगणाचा माझा काय संबंध आहे? मग त्यांना कोणीतरी त्यांच्या, मला कदाचित असं वाटतंय कारण ही सगळी मोठी माणसं आहेत, मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत, त्यांना कोणतरी भाषण लिहून देणारा असतो असं म्हणतात आणि परत टेलिप्रॉम्प्टर असतो। तुमच्या मुलाखतीत टेलिप्रॉम्प्टर तुम्ही कुठे ठेवला असेल नसेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील, पण त्यांचा भाषण लिहिणारा पण बहुतेक आता त्याला मानधन न मिळाल्यामुळे संपावर गेला असावा। त्यात 2-3 गोष्टी ते बोललेले आहेत की जर काही झालं उद्धव ठाकरे, पण त्यांनाही काय झालं तर मी धावून जाईन, त्याच्यामध्ये काही माणुसकी आहे। हा कोणा, हेच तर आमचं हिंदुत्व आहे। ज्या वेळेला एखादा शिवसैनिक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर, पूर आला, कोण बुडत असेल तर त्याला आम्ही असं नाही विचारत तू हिंदू आहेस का मुसलमान आहे, तो स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्याला वाचवतो। हे आमचं हिंदुत्व आहे आणि ह्यालाच माणुसकी म्हणतात। त्यात दुसरे हे आहे की एक दुसरी त्यांची एक आहे, ती क्लिप मी तुम्हाला दाखवू इच्छितो कारण त्याच्यात शिवसेनेविषयी आहे, म्हणजे शिवसेनेची विचारधारा जी आहे। पहिली गोष्ट अशी आहे, बाळासाहेबांचे विचार नक्की मोदीजींना कधी कळलेत? महाराष्ट्र ज्या पद्धतीने ते लुटतायत आणि महाराष्ट्र लुटलाय, अगदी मुंबईची जर का गोष्ट केली तर मुंबईमधलं हिरे व्यापार ते गुजरातला घेऊन गेले, बरोबर आहे। मुंबईमधलं आर्थिक केंद्र जे मी मुद्दामून सांगेन की काँग्रेस सरकारने दिलं होतं, तिथे त्यांनी बुलेट ट्रेन आणतायत, हे बाळासाहेबांचे विचार आहेत। मुंबई आणि महाराष्ट्र ज्या वेळेला सर्व कराच्या माध्यमातून 1 रुपया केंद्राला देतो तेव्हा केंद्राकडून त्याला फक्त 8 पैसे मिळतात, हे बाळासाहेबांचे विचार आहेत। आरेची कारशेड, मी तेव्हा सांगत होतो की कांजूर मार्गला सगळं एक मोठं टर्मिनल होऊ शकतं, तिकडे त्या टर्मिनसच्या तिकडे त्यांनी आता ती पण जागा देतात असं म्हणतात, पण आरेची कारशेड जे पर्यावरणाची हानी केलेली आहे, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? म्हणजे बरं, त्याच्यानंतर मुंबईचा विकास, मुंबईच्या एफडी तोडल्या, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? मुंबईला लुटतायत, महाराष्ट्राला लुटतायत,
मराठी माणसाला आमच्याकडे जागा नाही असे तुमच्या गुजरातच्या कंपनीकडे जाहिरात करतायत, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? ते बाळासाहेब त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, असं आता त्यांचं पुढे ते म्हणणं होतं. नाही, आता म्हणूनच म्हटलं की त्यांना बाळासाहेबांचे विचारच नाही कळलेले, बाळासाहेबांचं हिंदुत्वच त्यांना कळलेलं नाहीये. आणि कधीही बाळासाहेबांनी, हे तुम्ही भाषणं काढा, मला आत्ता काय तुम्ही भूमिका बदलल्या अशातला भाग नाहीये. बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेला जे इथे राहून पाकिस्तानची स्वप्न बघतायत त्यांच्याबद्दल विरोध केलेला आहे, त्यांच्याबद्दल विरोध केलेला आहे. आता काल मोदीजींनी परत मुस्लिम लोकांबद्दल काहीतरी चांगलं बोललेत, ते पण असेल तर दाखवा. ते बोलले जास्त मुलं जे होतात ते नाही, मी हा ते काल काहीतरी बोललेत की लहानपणी ते कसे कुठे असे ते खालून जायचे खालून आणि आता काय करायचे. म्हणजे नेमकं तुम्हाला बोलायचं काय? एकदा तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता, एकदा तुम्ही ज्यांना जास्त मुलं होणार त्यांना हे संपत्ती. मग तुमच्याकडे लोकसभेचे विषय काय आहेत, काय म्हणून तुम्हाला पाहिजे? फक्त हिंदू मुसलमान. आणि मग हिंदूंना महागाई त्रास दे त्याचं काय? जे मी तुम्हाला सांगितलं 80 कोटी लोकांना हे फुकट धान्य देतात, त्याच्यात हिंदू नाही आहेत. मग ते हिंदूंना नोकऱ्या नाही आहेत, हिंदूंना महागाई मारते आहे, हिंदू महिलांवरती अत्याचार होत आहेत, मणिपूरमध्ये अत्याचार झाले, त्या कुस्तीपटू तिकडे बसल्या होत्या, कित्येक अशा. प्रज्वल रेवण्णा, त्याचा प्रचार तुम्ही करता, हे तुमचं हिंदुत्व जो पळून गेलेला आहे. म्हणजे माझे शिवसैनिक त्यांना घरोघरी जाऊन, आता काल मोदींची सभा होती म्हणून शिवसैनिकांना तुम्ही अडवून ठेवलं होतं, नाशिकला गेले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडवून ठेवलेलं. आणि प्रज्वल रेवण्णा, बलात्कारी माणूस, महिलांवरती अत्याचार करणारा हा पळून जातो. आणि माझे सारे शिवसैनिक मला काल सभेत भेटले, साहेबांना अडवून ठेवलं होतं. मग ही कुठली लोकशाही? तुम्हाला नेमकं करायचं तरी काय? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही घराणेशाहीबद्दल बोलता. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मला घराण्याचा अभिमान आहे. मोदीजी तुम्हाला नसेल तो तुमचा प्रश्न आहे. मी माझ्या घराण्याचा वारसा घेऊन चाललोय पुढे, त्याला तुम्ही घराण्याशाही म्हणा, मला मान्य आहे, कारण मी घराण्याचा आहेच. आणि त्याच्यासाठी मला मोदींचं सर्टिफिकेट नकोय. ती काही नकली सर्टिफिकेट मला नको, नकली डिग्री सारखी. कारण पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव ही माझी संस्कृती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घराणेशाही नकोय, पण एकाधिकारशाही चालते. म्हणजे मी आता ते जे काय अमित शाह बोलतायत, जयशाला BCCIचा अध्यक्ष करून ते माझ्या घराणेशाहीबद्दल बोलतायत की उद्धव ठाकरेला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं. अरे लोक ठरवतील, पहिलं व्हायचे की नाही त्याला विचारा, करायचे की नाही ते जनतेला विचारा. शिवसेनेच्या फुटीला ते बोलतात ते ठाकरेंना त्यांच्या मुलाला सेटल करायचं होतं म्हणूनच शिवसेना. बरं, म्हणून तुम्ही गद्दाराच्या मुलाला सेटल करताय? तुम्हाला ती गद्दारांची घराणेशाही चालते? गद्दारांना सगळे चालतात, म्हणजे बाकी सगळी तुम्ही घराणी गद्दारी फोडून तुमच्याकडे घेतली, म्हणजे तुमचे जे गुलाम होतील ते तुम्हाला चालतात. मी नाही गुलाम म्हणत त्यांचा. ते बोलतात ना बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे, मी शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मग मला 2.5 वर्षाचे शब्द दिला होता बाळासाहेबांच्या खोलीत, तो जर तुम्ही पाळला असतात तर तुम्हाला ही चोरी चपाटी करण्याची वेळ नसती ना आली. म्हणजेच काय झालं की तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. एक तर तुमच्याकडे अस्सल भारतीय जनता पक्षवाला कोण शिल्लक राहिलेलं नाहीये, तुम्ही त्यांना पण कापतात. तुम्ही शिवराज चव्हाण त्यांना कापलेले आहे, तिकडे सगळ्यांना म्हणजे कापाकापी प्रचंड केली, त्यांची नेतृत्व मारून टाकली. आता तर मला कोणीतरी असं सांगितलं, मी काही गेलेलो नाही, की आता लोकसभा निवडणुकीनंतर योगींना पण हटवतील. ते केजरीवाल बोलले. नाही, केजरीवालना पण म्हणजे ही माहिती फिरते. केजरीवाल एकटे नाही बोलले, केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा सुद्धा मला इथे काही लोकांनी सांगितलं कि साहब अभी देखो इनका सब कुछ होने वाला तो नहीं है, लेकिन अगर ठीक होता है तो योगी जी का नंबर अगला नंबर योगी जी का है. होने वाला नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे ते सत्ता येत नाहीये त्यांची. किती जागा येतील? कारण की बऱ्याच लोकांचे वेगवेगळे अजम्पशन आहेत. नाही, मी किती जागा हा काय जुगार नाही लावत. सरकार येत नाही. सरकार कोणाचं आहे? इंडिया आघाडी. इंडिया. आणि आता तुम्हाला सांगतो की ही एकाधिकारशाही ही देशाला परवडणारी नाही. आणि तुम्ही मला माझ्या मुलासाठी म्हणून बोलताना, चला एक क्षणभर धरून चाला की जर कोणी त्याच्या मुलासाठी लढत असेल तर ठीक आहे, पण तुम्ही स्वतः किती वेळा बोहल्यावर चढणार? तुम्ही स्वतः बोहल्यावर चढताय त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना. 14 साली बोहल्यावर चढलात, 19ला चढलात, 24ला चढलात, आता तर ते म्हणतात 75चं वय मोदींना लागूच नाहीये. म्हणजे स्वतः बोहल्यावरती चढताय.
स्वतः मुंडावळ्या बांधून तयार, आणि बाकीचे त्यांचे जे सगळे जे आहेत ते सगळे उतावळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, हे मुंडावळ्या बांधून तयार आहेत. म्हणजे स्वतः बोल्यावरती वारंवार चढतायत, पुन्हा येईन, चपरासी झालो तरी चालेल पण पुन्हा येईन. पण स्वतः चढताय तुम्ही बोल्यावरती आणि दुसऱ्यांच्या घराण्यावरती काय बोलताय? काय अधिकार आहे तुम्हाला? आणि म्हणून मी माझ्या जाहीर सभेत सांगतो की भाजपला राजकारणामध्ये पोरं होत नाही, त्याला माझा काय दोष आहे? तुम्हाला माझी मुलं घ्यावी लागतात कडेवर गद्दारी करून, त्याच्यात माझा काय दोष आहे? तुम्ही काय पेरलंच नाही तर उगवणार काय? तुम्ही सुरुवातीलाच आता या प्रश्नाच्या उत्तर देताना बोलले की इथे मातोश्रीत शब्द दिला होता वरती बाळासाहेबांच्या खोलीत, बाळासाहेबांच्या खोलीत. त्याच्याबद्दल लोकांच्या याच्यात ते बोलतात नाही, तुम्ही बोलतात शब्द दिला होता. बरं ठीक आहे, हा. एक साधं तुम्हाला परिमाण सांगतो. 2014 आणि 2019ला परत एकदा त्या मुद्द्यावर येतो. अशी कोणती गोष्ट मोदींनी सांगितली होती, शहानी सांगितली ती पूर्ण केली? अच्छे दिन आले नाही, 15 लाख आले नाही, रोजगार मिळाला नाही, महागाई कमी झाली नाही. मग कोण खोटं बोलतंय लोकांना कळतंय ना. म्हणजे तुम्ही बोलताय तो जुमला होता बाळासाहेबांच्या खोलीत, जुमलाच होता तो. असंच म्हणायचं ना तुम्हाला? असं म्हणजे हेच म्हणायचंय मला. आणि मी आई वडिलांची शपथ शिवाजी पार्कवर घेतलेली आहे आणि आई तुळजाभवानीची शपथ, ज्या जय भवानीवरती ह्या तथाकथित भोंदू हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतलाय, त्या जय भवानी तुळजाभवानीची सुद्धा मी शपथ घेतलेली आहे. आणि हे खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळले. 10 वर्ष खोट्यातच गेलेत आपले. पण ते म्हणतात ना की मी सभेत तुम्ही का त्याचा हे नाही केला, ज्यावेळेस सभा व्हायच्या त्यावेळेस मग तुम्ही का ऐकून घेतलं? हाही तर बघा, हे 5 वर्षात एक तर आधी तुमचा मुख्यमंत्री होईल किंवा माझा होईल. आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती, त्याच्यामुळे तुमचा होईल बोलला, ठीक आहे ना, आपले ठरले 5 वर्षात अडीच. जर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. उद्धवजी आता विचारायला पाहिजे की नाही मला माहित नाही, पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस? बघा, आता ह्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ असला नसला तरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून टाकवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार. आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहाना सांगितलेलं. तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील. म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते. जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. 2.5 वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू. त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल. आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो. त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती. तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्री पद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला. आता हे सगळं झालं, त्यानंतर सरकार आलं नाही, तुमचं सरकार पडलं कारण एकनाथ शिंदे गद्दारी केली. गद्दारी केली. आणि ती सुद्धा हा. जे मोदीजी सांगतायत हा. की ठीक आहे, त्यावेळेचा काय फोन रेकॉर्ड आता माझ्याकडे उपलब्ध नाही, त्यांनी किती वेळा चौकशी केली माझी. हा. पण मी त्याचं भांडवल नाही करत माझ्या तब्येतीचं. पण अक्षरशः त्यावेळेला माझी परिस्थिती जी होती ती खांद्यापासून माझी पूर्ण हालचाल बंद झालेली होती. तेव्हा जर मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहिती होतं ना हे, तर मग तुमचे सगळे आताचे जे आहेत ते माझ्या लोकांबरोबर गद्दारीच्या सगळी कारस्थानं, काळी कारस्थानं का करत होते. हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम. त्याच काळातले त्यांचीच लोक बोललेत ना की हा हुडी घालून, गॉगल घालून रात्रीचा जायचा. आता रात्रीचा गॉगल किंवा चष्मा घालून जाणारी माणसं ही कशासाठी जातात. तर मला आता त्या विषयात जायचं नाही, कारण आता लोकसभेमध्ये तुम्ही 10 वर्ष फसवले. परत मी त्याच मुद्द्यावर येईन.
तुम्हाला परत 5 वर्ष म्हणजे अग्निवीराला 4 वर्ष आहेत. त्यांनी काम चांगलं केलं तरी 4 वर्षानंतर तो घरी जाणार. तर तुम्ही 10 वर्ष काही नाही केले, तुम्हाला काय एक्सटेन्शन देऊ? पण आता ज्याही सभा होत आहेत त्यात हेच मुद्दे निघतात. जसं आता प्रत्येक सभेत एकनाथ शिंदेही सांगतात की मी जेव्हा जात होतो सुरतला तर एका नाही, ते टप्प्यावर मी ठीक त्यांना आहे. फोन केला. ते जाऊ द्या, ते जाऊ द्या. हा. आता महत्वाचा मुद्दा काय आणखीन की परवा मोदीजींनी अर्ज भरला, त्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्यासारखंच कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली आणि मग 2014 में मुझे गंगा माँ ने बुलाया था. मग त्यांना गहिवरून आलं और अब ऐसा लगता है की गंगा माँ ने मुझे गोद लिया है. नर्मदा माँ को तो आप भूल गए वो छोड़ो, पण गंगा माँ ने आपको गोद लिया है. पण मला मोदीजींना तेच विचारायचं आहे की कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी मृतदेह सोडली गेली तेव्हा गंगेचे आशू तुम्हाला दिसले नाहीत का? तिकडे तर म्हणजे आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता, सुदैवाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने सहाय्य केलं म्हणून असं कुठे काही घडू शकलं नाही. पण तिथे सार्वजनिक चिता पेटवाव्या लागल्या, ती जागा कमी पडली म्हणून अक्षरशः मृतदेह गंगेत सोडले गेले. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत तुम्ही? का तिचा आक्रोश ऐकला नाही? का गंगा तुम्हाला गोद घेईल? तर म्हणजे काहीतरी बोलायचं. गंगेचं साफसफाईचं काय झालं? म्हणजे तो राज कपूरचा पिक्चर होता, आता राम मंदिराचं म्हणताय तर त्यांना तोच पिक्चर दाखवा, राम तेरी गंगा मैली हो गई. किसने की राम की गंगा मैली? नाही, पण हे आता मी हे बोलत होतो की आताही शिंदे असंच बोलतात सारखं की ते मुख्यमंत्री पदासाठी नाही, शिंदे नाही बोलत. त्याने जे लिहून दिलं ते बोलतात, ते सोडून द्या. मला त्याच्यावरती काय बोलायचंच नाही. नाही, पण ते हे बोलतात ना की तुम्हालाही बीजेपी बरोबर जायचं होतं, तुमचीही मोदींबरोबर भेट झाली होती दिल्लीत, त्यानंतर मग तो किस्सा त्याला पण हा मोदींचा इंटरव्ह्यू दाखवा ना. हा, मिंदे हा विषयच नाही होऊ शकत या निवडणुकीत. त्यांची तेवढी योग्यताच नाहीये. ते फक्त कटपुतळी आहेत, त्याच्यामुळे कटपुतळ्यांवरती मी बोलत नाही. म्हणजे रामदास पाद्यांचं ते पूर्वी बोलके होते ना, अर्धवट राव. हा, हा. नाही, त्यात मी हे विचारत होतो की त्यांना हे बोलायचं की तुम्हीही बीजेपी बरोबर जाणार होते, तुमची मोदींबरोबर मी भेट बीजेपी झाली बरोबर होती. होतोच ना. मी 25-30 वर्ष बीजेपी बरोबर होतोच की. मग आणखीन काय जायचं म्हणता तुम्ही? पण कसे वागले ते, मग 2.5 वर्ष तुम्ही भोगलत ना सगळं. त्याच्यामुळे मला कटपुतळ्यांवरती काही बोलायचं नाही. पुन्हा मुद्द्यावरती लोकसभेची निवडणूक आहे, आपण लोकसभेवरती बोलू. ठीक आहे. तुम्ही म्हणजे एक दुसरी गोष्ट अशी हा. की ते जे आता त्यांना 400च्या वरती जागा मागतायत ते संविधान बदलण्यासाठी आहे. हे आम्ही का बोलतोय? कारण त्यांची माणसं ते हेगडे बिगडे तसे बोललेले आहेत की घटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार पाहिजे. म्हणजेच काय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा जो त्यांचा राग आहे तो 2 कारणासाठी आहे. एकतर महाराष्ट्रात जन्माला आलेला हा मराठी माणूस आणि दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान, एवढा बुद्धिमान, आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही कशी मानायची? म्हणून त्यांना ती घटना बदलायची. आणि त्यांचे अध्यक्ष जे नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहील आणि पूर्वी एक विधान एक निशाण एक प्रधान, आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत, पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता. त्यांचं फडकं फडकत होतं, तर तो फडकं आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत. आमचा तिरंगा आहे तो तसाच राहणार, संविधान आहे तसंच राहणार आणि प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार, तो पुतीनसारखा नसणार. ते तर बोलतात की एकच पक्ष, तुम्ही आता बोलले ते तर बोलतात एकच पक्ष म्हणजे आता काँग्रेसमध्ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी विलीन होणार. हा, नाही, मला चिंता आहे. आता तर त्यांचं सरकार जाते, ते 4 जूनला सरकार पडल्यानंतर अर्धा भाजप तिकडेच फुटेल. परत पंतप्रधान पद गेलेलं असेल. मोदींना 75 वर्षाची अट त्यांनीच टाकलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नसलेले मोदी 75व्या वर्षी रिटायर होणार 2 वर्षांनी. मग भाजपचं काय होईल? भाजपचं भवितव्य काय? कारण तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता, जर मी चुकत नसेल तर चुकलो तर करेक्ट करा, की अटलजींचा सुद्धा पराभव झाला होता. 2च खासदार अख्ख्या देशात होते भाजपचे. पुन्हा हे 302 वरनं 300 जातील आणि 2 राहिले तर काय करतील भाजपवाले? मग ह्यांना कुठे विलीन व्हायला पक्ष पण राहणार नाही, कारण कोणी यांना घेणार नाही. हे दगाबाज आहेत, घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. त्याच्यामुळे भाजपचं काय होणार मला प्रश्न पडलेला आहे. आमचं सोडा, आम्ही आहोतच आमच्या ताकदीवरती उभे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न हा जर मोदींसमोर किंवा भाजप समोर असेल तो भाजपच्या भविष्याचा आहे की मोदीजी आता एकतर ते पण चेहरा राहिलेले नाहीयेत, तर 2 वर्षानंतर भाजपचं काय होणार? भाजपमध्ये बाहेरून आलेले सगळे उंदीर हे परत कोणत्या जहाजात जाणार? कारण सगळ्यांची दारं आता बंद आहेत. मग पुन्हा हे काय गद्दार पक्ष काढणार का?
म्हणजे या दोन पक्षांविषयी तुमचं काय हे वाटतं तुम्हाला? आता एक मुफ्ती शिंदे मोहम्मद बरोबर हे बसले होते हा. तेव्हा भाजपा मुफ्ती मोहम्मद बरोबर विलीन झालेला. नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत? मग भाजपने हिंदुत्व सोडले का तिकडे? चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहेत? अगदी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झालेले तेव्हा ममता जयललिता हे काय हिंदुत्ववादी होते? मग भाजपने काय त्यांच्यात विलीन झाला भाजप? तर हे मी तुम्हाला परत एक सांगतो की मूल का रडतंय तर त्याला ग्राईप वॉटर तरी द्या ना. तुम्ही बोलताय की ते चेहरा तुमच्या थापांमुळे त्याचं पोट फुगलं असेल पण थापाने पोट भरत नाही. पोट फुगणं आणि पोट भरण्याच्यात फरक आहे. तुम्ही बोलता चेहरा नाही, पण मोदी तर सगळीकडे फिरतायत ना. आता त्यांनी वाराणसीत पण त्याला बाळासाहेबांचा चेहरा वापर. हा, कालच्या रोड शो बद्दल हा. एक खरोखर वेदनादायी गोष्ट आहे की त्याच परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी होर्डिंग पडलं होतं, त्याच्या खाली काही लोक मृत्युमुखी पडले. तरी सुद्धा त्यांनी वाजत गाजत त्याच परिसरात पूर्वेचं पश्चिम, पश्चिमचं पूर्वेत असेल, पण वाजत गाजत ढोल ताशा बडवत म्हणजे त्यांच्या तुम्ही मृत्यूचा काय उत्सव केलात की काय? आणि किती लोकांना तुम्ही अडवून ठेवलेलं. लोक वैतागलेत, मेट्रो बंद करून टाकल्या. हाच माझा जो मुद्दा आहे ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की निवडणूक आल्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण पंतप्रधानांना ह्या सगळ्या काही सोयी सवलती मिळतात, त्यांचे सगळे चोचले पुरवले जातात. आमचा रोड शो असेल त्यावेळेला आम्हाला सुद्धा ट्रॅफिकमध्येच जावं लागतं आणि ते योग्य आहे. लोकांची गैरसोय होता कामा नये, तरी सुद्धा थोडीफार गैरसोय होते त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोच. पण तुम्ही लोकांना जे कामं संपवून घरी जाणार होते त्यांना न सांगता मेट्रो बंद केल्या. त्याच्यानंतर त्यांची काल कल्याणमध्ये सभा होती, तिकडे तर अघोषित बंद होता. नाशिकमध्ये सभा होती, शेतकऱ्यांना अडवून ठेवलं. ज्या वेळेला ते विमानं नेतात एअरफील्ड बंद केलं जातं, कमर्शियल फ्लाईट वगैरे सगळं बंद. म्हणजे हा कोणता देश आहे? ही एकाधिकारशाही का देशाने सहन करायची? आणि मग तुम्ही सगळ्यांना रडून तुमचेच फक्त ते नमोरुग्ण जे आहेत अंधभक्त त्यांच्याकडनं तुमचा जयघोष करून घ्यायचा आणि त्याच्यात तुमचं सुख काय? नाही, उद्याही मोठी सभा आहे, तेही मैदान तुम्हाला मिळालं नाही. पण ते सुद्धा मैदान त्यांनी भाडुत्री माणसांकडनं भाड्याने घेऊन घेतले. म्हणजे त्यांनी स्वतःच्या नावाने मैदान पण बुक करत नाहीत, स्वतःचे वक्ते सुद्धा नाही आहेत, स्वतःचे उमेदवार नाही आहेत आणि देशावरती राज्य करतायत. माझा शेवटचा प्रश्न आहे आता. म्हणजे पूर्वी एक प्रमोद महाजन चांगलं बोलले होते, ते मला वाटतं इंद्रकुमार गुजराल वगैरे असतील पंतप्रधान, तेव्हा ते एका शिष्टमंडळातून परदेशी गेले होते. तर त्याने हे सभेत सांगितलेलं. आता ते प्रमोद महाजन एक वेगळा माणूस होता, खरे ते आज पाहिजे होते, प्रमोद महाजन पाहिजे होते. आणि एक वेगळा मुद्दा त्यांनी सांगितलं की परदेशात गेल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाची ओळख करून दिली. तर त्यांनी सांगितलं की प्रमोद महाजनने सांगितलं त्यांच्याबद्दल की ते बोलले की मी आमच्या देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा सदस्य आहे. तर ते बोलले अच्छा तुम्ही प्राईम मिनिस्टर का? ते बोलले नाही. तर असं करत करत मग इंद्रकुमार गुजरालचं सांगितलं की हा ह्यांच्या पक्षाचा एकच माणूस आहे आणि तो प्राईम मिनिस्टर आहे. तसं आता भाजपची वेळ आलेली आहे. भाजपकडे त्यांचे भाजपाई ज्याला म्हणतो आपण ते, कारण रामभाऊ माळगी प्रबोधिनी वगैरे आता मला वाटतं ते पण त्यांनी भाड्याने दिलं असेल, कोणाला काय लग्न मुंजी वगैरे होत असेल कल्पना नाही मला, पण ते संस्कार गेले भाजपचे. हे दुःख आहे मला. म्हणजे मला भाजपाबद्दल खरंच एक आणि RSS बद्दल एक आस्था आणि आपुलकी त्या पिढीबद्दल आहे ज्यांनी आपलं घरदार संसार बाजूला ठेवून देशासाठी त्याग केलेला आहे. अनेक जण अविवाहित राहिले आणि त्याच पिढीतले मोदी आहेत ना. पण ते संस्कार गेले ना. हा, पिढी तीच असली तरी पिढीवरती संस्कार पाहिजेत. आणि मोदी कदाचित, कारण त्यांचं खूप प्रवास ते सांगतात, कधी स्टेशनवरती चहा विकत होते असतील, कधी हिमालयात गेले होते, कधी बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये होते, पण त्याच्यामुळे त्यांना त्या संस्कार वगैरे जाता नसेल आलं. म्हणजे त्यांची चूक नाहीये, पण असू शकेल तसं. शेवटचा प्रश्न. तुम्ही खूप बोललात, किती आता बोललो नाही. शरद पवार बोलले की महाराष्ट्रात 30 ते 35 जागा येतील. पृथ्वीराज चव्हाणही बोलले 30 ते 35. किमान आता तुम्ही महाराष्ट्र फिरलात, मी म्हणजे एक अंदाज 48 येणार नाही, पण एक 48 हे पॉलिटिकली ऐका, तुम्ही समजा 35 जागा येणार, मग विचार करा कोणत्या 13 पडणार. मग त्या 13 जागा आपण काहीतरी अंदाज काढतो, मग त्याच्यावरती तुम्ही कमी प्रयत्न करणार का? तर माझं काय मत आहे, मी कधी अंदाजपंची दाहोदर्शी करत नाही. मी जिंकायच्या ईर्षेने लढतो. मी कधी सर्वे करत नाही. मला लढायचंय, कारण काय होतं, लढण्यासाठी तलवार पकडायला मनगट तर पाहिजे, पण त्या मनगटासाठी पहिलं मन पाहिजे.
जर मनाची ताकद नसेल तर मनगटाला अर्थ नाही आहे. आणि मन खचलं असेल तर त्या मन खचलेल्या मनगटामध्ये तलवार शोभत नाही आणि ती तलवार काही करू शकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा मी एका जिंकायच्या ईर्षेनेच लढतो आणि मी तर म्हणतो मी 48च्या 48 जिंकणार. नाही, तुमच्या सभांनाही खूप गर्दी होते आजकाल, लोक बॅरिकेडिंग तोडून जात आहेत. ते आई वडिलांचे आशीर्वाद आहेत जे कदाचित मोदीजींना कळणार नाहीत. हे माझं कर्तृत्व नाही, मी शून्य आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मला किंमत आहे. नुसत्या उद्धवला किंमत शून्य आहे. आणि हे सगळे त्यांचे पूर्वजांची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्याचमुळे मी लढतोय, त्याच जोरावरती लढतोय. खूप खूप धन्यवाद उद्धव साहेब, तुम्ही बोलले. आता किमान विरोधक तुमच्यावर हा आरोप नाही लावणार की तुम्ही फक्त संजय राऊतांना मुलाखत देता. नाही बघा, एक सांगतो तुम्हाला मी काय होतं, शेवटी सामना माझा आहे. सामना माझा आहे, तो सुद्धा माझा वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याला मी सामन्याला मुलाखत देणारच. आणि जसजसा वेळ मिळतोय, आता परवा टाइम्स ऑफ इंडियाला दिली होती, त्याच्या आधी कोणाला, ते आज तुम्हाला देतो. आतमध्ये आता तुम्ही बघितले आणखीन दोघं चौघं येऊन, जसा वेळ मिळेल तसं मी देतोय. हां, धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि जिंकल्यानंतर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.